धर्मनाथ बीज म्हणजे काय जाणून घेऊया तिचे महत्त्व. माघ महिन्यातील शुद्ध द्वितीया तिथीला धर्मनाथ बीज असे म्हटले जाते. नाथपंथामध्ये या तिथीस विशेष धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व आहे. या दिवशी श्री गोरक्षनाथ महाराजांनी धर्मनाथांना अनुग्रह देऊन नाथपंथाची दीक्षा दिली अशी परंपरा आहे. धर्मनाथ बीजाचा पौराणिक इतिहास. या शुभदिनी श्री गोरक्षनाथ महाराजांनी सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. तसेच प्रयाग क्षेत्रातील सर्व नगरवासियांचा मोठा मेळा जमला होता. या दिवशी भव्य अन्नदानाचा सोहळा पार पडला आणि श्री गोरक्षनाथांनी स्वतःच्या हातांनी सर्वांना प्रसाद दिला. या अलौकिक प्रसंगामुळे देवांसह सर्व भक्तांनी दरवर्षी असा उत्सव साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथ बीज उत्सव प्रतिवर्षी साजरा करण्याची आज्ञा दिली. ग्रंथातील उल्लेख. श्री गोरक्षनाथांनी आपल्या किमयागिरी या ग्रंथात असे नमूद केले आहे की जो कोणी आपल्या शक्तीनुसार धर्मनाथ बीजाचे व्रत, दान व पुण्यकर्म करील त्याच्या घरी दोष, दारिद्र्य, रोग व विघ्ने कधीही येत नाहीत. त्याचा संसार सुरळीत चालतो व प्रत्यक्ष लक्ष्मी त्यांच्या घरी वास करते अशी श्रद्धा आहे. धर्मनाथ महाराजांची दीक्षा. प्रयाग क्षेत्रात त्रिविक्रम राजाच्या मृत्यूनंतर गुरु मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या शरीरात प्रवेश करून 12 वर्ष राज्यकारभार सांभाळला. त्यांच्या बीजांशातून जन्मलेले पुत्र धर्मराज यांना वयाच्या 12व्या वर्षी श्री गोरक्षनाथ महाराजांनी नाथ दीक्षा दिली. तोच दिवस दरवर्षी धर्मनाथ बीज म्हणून साजरा केला जातो.